चॅनेलवर आपले स्वागत आहे। कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला आता व्हिडिओकडे वळूया। मला वाटतं हा माझा कुत्रा नाही। सर्वांना नमस्कार। मी सहसा अशा गोष्टी पोस्ट करत नाही, पण अलीकडे मी काही गोष्टी पाहतोय, काहीतरी जाणवतोय आणि आता मला समजेनासं झालंय की हे खरंच घडतंय का, की मी वेडा होत चाललोय। माझ्या बहिणीने सांगितलं की ऑनलाईन लोकांशी बोलावं, त्यामुळे कदाचित बरं वाटेल म्हणून आलोय इथे। हे सगळं सुरू झालं जेव्हा माझ्या लहान बहिणीने मला एक कुत्रा दिला। 6 महिन्यांचा गोल्डन रिट्रीव्हर पिल्लू, मऊ पांढरा फर, छोट्या पंजा, मोठे तपकिरी डोळे, हलणारी शेपटी, अगदी चित्रासारखा गोंडस। तिने त्याचं नाव ठेवलं मिल्की। मला नाव निवडायलाही संधी मिळाली नाही। ती म्हणाली त्याला ते नाव शोभून दिसतं आणि ती माझी बहीण असल्याने मी नाही म्हणू शकलो नाही। आता एक गोष्ट समजून घ्या, मी असा माणूस नाही जो सहज रडतो किंवा पटकन कुणाशी जुळतो। पण मिल्की वेगळा होता। माझ्या घरात कित्येक वर्षांपासून काहीतरी उबदार भावना नव्हती। माझी आई मरण पावल्यानंतर मी 12 वर्षांचा असताना माझ्या बहिणीचं संगोपन मीच केलं। वडील दयाळू होते, पण आतून मोडलेले। ते सतत 2 शिफ्ट करत रात्री उशिरा घरी येत आणि रिकाम्या भिंतींकडे पाहत बसत, जणू त्यांना तिथे काहीतरी दिसत होतं। त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर आली, स्वयंपाक, साफसफाई, बहिणीचं शिक्षण। वडील गेले तेव्हा 3 वर्ष झाली होती आणि माझी बहीण लग्न करून निघून गेली। मी एकटाच उरलो। म्हणून जेव्हा तिने तो छोटासा फरचा गोळा माझ्या हातात दिला, तेव्हा माझ्यात काहीतरी वितळलं। मला कळलंच नाही की त्या कुत्र्याची मला किती गरज होती। महिना सरला आणि मिल्की झपाट्याने वाढू लागला। तो लठ्ठ, खेळकर, सतत शेपटी हलवणारा आणि मी घरी आलो की दाराकडे धाव घेणारा झाला। तो खिडकीत बसून माझी वाट बघायचा, प्रत्येक आवाजावर कान टवकारायचा आणि जेव्हा मी त्याला ओरडलो की तो आपलं डोकं खाली घालून मागचं अंग वर करून डोळ्यांतून माफी मागणारा चेहरा करायचा। त्या नजरेसमोर मी नेहमी हसायचो। वर्षभरात तो माझा सगळ्यात जवळचा मित्र झाला। मी जो माणूस घराबाहेर कधीच जात नव्हतो, त्याचं रोज फिरायला जाणं सुरू झालं। पार्कमध्ये तो पानांवर आणि काटक्यांवर वेड्यासारखा धावताना मला पुन्हा बालपणाची हसू आली। माझ्या घरातील शांतता त्याने भरून टाकली। एक विकेंडला, नक्की का माहीत नाही, कदाचित आठवणींमुळे, मी ठरवलं की जुन्या कौटुंबिक कॅबिनला भेट द्यावी। शहरापासून 2 तासांच्या अंतरावर, जंगलातल्या आत। वडिलांच्या मृत्यूनंतर मी तिथे गेलो नव्हतो। बहिणीला सांगितलं तेव्हा ती खुश झाली, म्हणाली मला बदल हवा आहे। मी मिल्कीलाही सोबत घेतलं। प्रवास छान गेला। गाडीच्या खिडकीतून त्याने डोकं बाहेर काढलं, वाऱ्याचा आनंद घेतला। त्या क्षणी वाटलं आयुष्य बरं आहे। पण कॅबिनपर्यंत पोहोचलो तेव्हा काहीतरी विचित्र वाटू लागलं। झाडं नीरव, वारा जड, सगळं शांत, जणू जंगल स्वतःचा श्वास रोखून धरत होतं। मी मिल्कीला घरातही बांधून ठेवले, कारण दरवाजे जुने होते आणि जंगल घनदाट होतं। पहिल्या रात्री मला झोपेतून जाग आली, खिडकीबाहेर काहीतरी हालचाल ऐकू आली। ती हालचाल लयबद्ध होती, जणू कोणी फिरत होतं। डोळे उघडले तसे आवाज थांबले। वारा असेल असं समजून मी बाजूला वळलो, पण मिल्की उभा होता, कान टवकारलेले, नजरा खिडकीकडे। मी स्वतःला हसून शांत केलं, पण हृदयाचा ठोका बराच वेळ वाढलेलाच राहिला। सकाळी बाहेर गेलो आणि जे पाहिलं त्याने अंग शहारेले। मृत पक्ष्यांची ओळ, सगळे पोटावरून चिरलेले आणि त्यांच्या शरीरांची अर्धवर्तुळात रचना केलेली।
कुणीतरी जाणीवपूर्वक केलं होतं, जणू काही सीमा आखली होती. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी ऐकत राहिलो. पुन्हा आवाज आला, यावेळी खिडकीकडून नाही, स्वयंपाकघराकडून. काहीतरी ओढत असल्यासारखा आवाज. मी टॉर्च घेतली, दरवाजा हळू उघडला. मिल्की माझ्या आधीच बाहेर पळाला. मी स्वयंपाकघरात पोहोचलो तेव्हा काहीच नव्हतं, शांतता. पण जेव्हा मी त्याला उचलून मागे वळलो तेव्हा थिजलो. खिडकीतून 2 लाल चमकणारे डोळे माझ्याकडे बघत होते. प्राण्याचे वाटत नव्हते, माणसाचेही नाही. मी हलू शकलो नाही. तेव्हा मिल्कीने माझ्या हाताला चावा घेतला, हलकाच पण पुरेसा. त्याने भुंकताच ते डोळे हलले, हळूहळू खाली त्याच्याकडे. आणि मी त्याचा चेहरा झाकला तेव्हाच ते नजरेआड झाले. मी धावत जाऊन दरवाजा बंद केला. पहाटेपर्यंत डोळा लागला नाही. दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवलं. गाडीत बसलो, पण इंजिन बंद. पुन्हा प्रयत्न केला, पण काहीच नाही. फोनला नेटवर्क नव्हतं. मिल्की शांत होता, थकलेला दिसत होता. शेपटी हलवणंही बंद केलं होतं. मला जंगलात रात्री राहायचं नव्हतं, पण दुसरा पर्याय नव्हता. हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. 2 दिवसांच्या झोपेअभावी मी झोपलो आणि रात्री पुन्हा आवाज. यावेळी ओढण्याचा आवाज, जड वस्तू जमिनीवरून ओढल्यासारखा. एखादा प्राणी असेल असं स्वतःला समजावत मी दरवाजा उघडला. मिल्की पुन्हा बाहेर पळाला. मी हॉलमध्ये गेलो आणि थबकलो. मुख्य दरवाजा उघडा आणि मिल्की नाही. मी नंगे पाय बाहेर धावलो. पाऊल टाकताच सगळं काळोखात हरवलं. ना चंद्र, ना तारे, पूर्ण अंधार. मग दूर कुठेतरी मिल्कीचा किंचाळण्याचा आवाज. मी त्याचं नाव ओरडलो. आवाज वाढत गेला, मग थांबला. क्षणभर शांतता, आणि मग प्रकाश परत आला. मी आजूबाजूला पाहिलं आणि लक्षात आलं, मी कॅबिनपासून खूप लांब आलो होतो. पण किती अंतर चाललो तेच समजलं नाही. कसं शक्य होतं? 10 मिनिटं चालत मी परत आलो. आणि तिथे दरवाजात बसलेला मिल्की, अगदी शांत, न खसखसलेला, माझ्याकडे बघत, डोकं थोडं वळलेलं. मला शांतता मिळायला हवी होती, पण मिळाली नाही. त्याचे डोळे वेगळे वाटत होते. त्याचं वागणंही, आनंद, खेळकरपणा काहीच नव्हतं. त्याची नजर मानवी वाटत होती. सकाळी उठलो. तो मला उठवायला आला नाही. मी त्याला खायला दिलं, पण त्याने आवडीचं अन्नही खाल्लं नाही. मी विचार केला, थकला असेल. रात्रीची गोष्ट मनातून पुसायचा प्रयत्न केला. मी शहरात जायला निघालो. दाराशी बसलो. तो माझ्याकडे बघत होता, जणू जाणून होता मी काय विचार करतोय. डोळ्यांत एखादं हास्य होतं, पण विचित्र, थंड. मी निघालो. 2 तास चालत मेकॅनिक आणला. गाडीत परतलो तेव्हा तो अजूनही तिथेच बसला होता, शांत, हालचाल नाही. मी त्याला उचललं, प्रेमाने चुंबन दिलं, पण तो काही हलला नाही. जेव्हा मागे वळून पाहिलं, तेव्हा मला खात्री आहे तो हसत होता, माणसासारखा हसत. गाडी दुरुस्त झाली. मी त्याला पुढच्या सीटवर बसवलं. संपूर्ण प्रवासात त्याने बाहेर पाहिलं नाही, जीभ बाहेर काढली नाही, श्वास घेतल्यासारखंही वाटलं नाही. फक्त बसलेला, सरळ, स्थिर. कुत्रे असं करतात का? ते फक्त नाकाने श्वास घेतात का? मला वाटलं, कुत्र्यांना पॅन्ट करावं लागतं, विशेषतः बंद जागेत. पण मिल्की, त्याने एकदाही नाही केलं. घरी आलो, तर माझी बहीण पोर्चवर उभी होती, घाबरलेली. ती म्हणाली, ती मला अनेक दिवसांपासून कॉल करत होती. मी सांगितलं, फोनला नेटवर्क नव्हतं. पण ती काही ऐकत नव्हती. मग मी मागे वळलो. मिल्की अजूनही सीटवर बसलेला होता, मला एकटक बघत. त्याच्या तोंडाच्या कोपऱ्यात थोडं वाकडं हसू होतं. जणू सगळं समजत होतं त्याला आणि तो मजा घेत होता. मला अजूनही माहीत नाही मी त्या कॅबिनमधून काय आणलं,
पण एक गोष्ट नक्की, तो माझा कुत्रा नाही. जर काही घडलं तर मी सांगीन. आशा आहे सगळं ठीक होईल. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.